बिग बॉस मराठीचं 5वं सीझन सुरू आहे आणि हे 5वं सीझन मराठी बिग बॉसच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त चालणारा बिग बॉसचं हे सीझन आहे। कारण की याचा TRP सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। राज्यातली जनता मोठ्या प्रमाणात बिग बॉस पाहत आहे। आता बिग बॉस जे लोक पाहतात त्यांना काही जण नावं ठेवतात आणि म्हणतात कशाला बिग बॉस पाहतो, काय बिग बॉसमध्ये ठेवलं, त्या बिग बॉस पाहणं रिकाम्या लोकांचं काम आहे, त्या बिग बॉसमध्ये नुसते भांडणं तणणं चालू असतात, आम्हाला तर काय बिग बॉस समजतच नाही। मग खरंच बिग बॉस त्या पद्धतीचा आहे का? बिग बॉस पाहिलं पाहिजे का? का बिग बॉसमध्ये खरंच काही शिकण्यासारखं सुद्धा आहे? आता बिग बॉसला नाव ठेवणारे अनेक जण आहेत, पण मात्र तरीसुद्धा त्याला पाहणाऱ्यांची संख्यासुद्धा जास्त प्रमाणात आहे। आता राज्यातले अनेक जण हे सूरज चव्हाणमुळे बिग बॉस पाहत आहेत असं आपल्या कमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। आता तुम्ही बिग बॉस शो कोणामुळे पाहता, काय पाहता, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मात्र बिग बॉस पाहताना कधी तुम्ही काही गोष्टींचा विचार केला आहे का? कारण की बिग बॉसमध्ये काही गोष्टी अगदी शिकण्यासारख्या आहेत आणि त्या गोष्टी जर आपण शिकलो तर नक्कीच आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो। उगा बिग बॉस पाहायचं म्हणून पाहायचं, त्यांनी काय डायलॉग हाणला की हसायचं, ते कशा पद्धतीने धिंगाणा करतात आपणच खुश व्हायचं, बरं झालं भांडली, बरं झालेला शिक्षा झाली, बरं झालं ते असं केलं, बरं झालं तसं, असंच म्हणून फक्त आनंद घ्यायचा का? का बिग बॉस पाहताना त्याच्यामधून काही गोष्टी शिकल्यासुद्धा पाहिजेत। आत्ताच आपण सांगितलं की बिग बॉसमधल्या काही गोष्टी जर तुम्ही शिकलात तर नक्कीच त्यामधून तुमचा मोठा फायदा होऊ शकतो। तर मग त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। बिग बॉस पाहत असताना आपण फक्त त्या बिग बॉसमध्ये होणाऱ्या भांडणं तणणं शिवीगाळ हे न पाहता जेव्हा भाऊचा धक्का असतो तेव्हा भाऊ काय सांगतात हे सुद्धा आपण ऐकलं पाहिजे। भाऊ म्हणजे रितेश देशमुख। या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख हा राज्यातला आणि देशातला मोठा स्टार आहे। मराठी हिंदी चित्रपटसृष्टी रितेश देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात गाजवलेली आहे। अनेक हिंदी चित्रपट मराठी चित्रपट हिट दिलेले आहेत। एवढा मोठा चेहरा असताना बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झालेले जे कलाकार आहेत ते त्यांच्यापेक्षा ज्युनियर आहेत, पण तरीसुद्धा रितेश देशमुख त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं बोलतात, आता ते त्यांच्यासोबत आदराने बोलतात, बोलताना आवाजावं घालतात, या गोष्टीकडे तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? मग तो छोटा पुढारी असो, सूरज असो किंवा वर्षा उसगावकर असो। आता वर्षा उसगावकर यासुद्धा ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, त्यांनीसुद्धा मराठी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेली आहे, त्यांना रिस्पेक्ट देणं योग्यच आहे। पण मात्र इतर कलाकारांनासुद्धा बोलताना आवाजावाचाच प्रकार असतो, त्यामुळं आपणही लोकांसोबत बोलताना जर आवाजावं बोललो तर काय फरक पडतं? लोकांना चांगलं बोललेलं गोड बोललेलं आवडतं आणि आपण जर त्या पद्धतीनं बोललो तर नक्कीच आपल्यासोबत जास्तीत जास्त लोक जोडले जातील, आपल्याबद्दल कोणालाही द्वेष किंवा रागसुद्धा येणार नाही। त्यामुळं आपण बिग बॉस पाहून जर आवाजावं बोलण्याची सुरुवात चालू केली किंवा कोणालाही बोलताना मान सन्मान दिला तर नक्कीच तो माणूससुद्धा तुमच्याबद्दल चांगलं बोलेल, तुमच्याबद्दल वाईट बोलणार नाही। ही गोष्ट बिग बॉसमधून शिकण्यासारखी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बिग बॉसमध्ये बोलताना म्हणजे त्या घरामध्ये जे आपण पाहतो की बोलताना कशा पद्धतीनं शब्द वापरले पाहिजे, म्हणजे ज्या पद्धतीनं जान्हवीनं शब्द वापरले होते, ती बोलता बोलता प्याडी भाऊला पंढरीनाथ कांबळे यांना काय म्हणली होती की तुम्ही ओव्हर ॲक्टिंग करून करून इथपर्यंत आलात। माणूस रागाच्या भारात काय बोलतो काय नाही हे त्याला रागाच्या भारात समजत नसतं, पण मात्र नंतर त्याचे परिणाम काय होतात ती आज बिग बॉसच्या घरामध्ये जेलमध्ये आहे, त्याची सजा भोगत आहे। ही गोष्टसुद्धा आपल्याला समजून घेण्यासारखी आणि शिकण्यासारखी आहे की रागाच्या भरात आपण काहीही बोललं नाही पाहिजे। जे बोलायचं आहे त्याचे शब्द अगदी विचार करून वापरलेले पाहिजेत, कारण की विचार करून बोललेले शब्द हे माणसाचं मन दुखवत नाहीत आणि जर समोरच्या माणसाचं मन दुखवायचंच असेल तर मग तुम्ही बिनधास्तपणे त्या पद्धतीचे शब्द वापरू शकता, पण मात्र तुम्ही त्या निर्णयावर ठाम असला पाहिजेत। नंतर तुमचा निर्णय बदलला नाही पाहिजे की मी रागाच्या भरात बोललो म्हणून, कारण की रागाच्या भरात बोलताना माणसाने विचार केला पाहिजे आणि जर तुम्हाला त्या बोलायचे जो शब्द तर त्याच्यावर सुद्धा ठाम राहायला पाहिजे। ही एक गोष्ट बिग बॉसच्या घरामधून शिकण्यासारखी आहे। तिसरी एक गोष्ट बिग बॉसच्या घरामधून शिकण्यासारखी ही आहे की आपण एकमेकांसोबत राहताना कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे
कशा पद्धतीचं शेअरिंग केलं पाहिजे, म्हणजे ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये काही लिमिटेड बेड असतात, बाथरूम असतं आणि एकाच घरामध्ये सगळ्यांना राहावं लागतं. मग ॲडजस्टमेंट काय असते, कसं कोणाला समजून घेतलं पाहिजे, कसं कोणासोबत चांगलं वागलं पाहिजे, ही गोष्टसुद्धा बिग बॉसच्या घरामधून शिकण्यासारखी आहे. आता ते त्या पद्धतीनं वागत नाही, त्याला आपण काय करू शकत नाहीत. पण मात्र भाऊ जेव्हा सांगतात की तुमच्या या गोष्टी चुकल्यात, त्या गोष्टी तुम्ही सुधारा, त्या गोष्टी सुधारल्या तर ते बिग बॉसच्या घरामध्ये बाहेर आल्यानंतर या ठिकाणी राहू शकतात. चौथी महत्त्वाची गोष्ट बिग बॉसमधून शिकण्यासारखी ही आहे की सध्या माणसाला मोबाईलचं जणू व्यसनच लागलेलं आहे. माणूस दिवसभर काय घंटाभरसुद्धा सकाळी उठल्या माणसाला हातामध्ये मोबाईल लागतो. मोबाईल जर नसला तर सुधरतच नाही मोबाईल हातामध्ये येऊपर्यंत. मग बिना मोबाईलचं 100 दिवस 90 दिवस एका घरामध्ये राहणं शक्य आहे का? स्वतःवर कंट्रोल कशा पद्धतीनं केलं पाहिजे, ते कसे राहत आहेत, आपण का राहू शकत नाही? काय होतं, मोबाईल दिवसभर बघितलाच नाही, फक्त फोन आले कॉल आले तर उचलला, नाही तर दिवसभर मोबाईल आहे म्हणून इंटरनेट आहे म्हणून गटगट काही बघत राहायचं, रिकामा वेळ वाया घालायचा. त्यापेक्षा चांगल्या काही गोष्टी बघितल्या आणि त्यामधून जर आपण शिकलो तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो, असं देखील आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट बिग बॉसमधून शिकण्यासारखी आहे, या घरामध्ये राहत असताना तुम्हाला कितीही राग आला समोरचा व्यक्ती काही जरी बोलला तरीसुद्धा रागाच्या भरात तुम्हाला त्या घरामध्ये मारहाण करता येत नाही. मारहाण केली तर त्या घरामधून बाहेर जात आहे, म्हणून त्या ठिकाणी ते मारहाणसुद्धा करत नाहीत, कोणावरसुद्धा हात उचलत नाहीत आणि शिवीगाळसुद्धा करत नाहीत. शिवीगाळसुद्धा करायला जमत नाही. मग बिग बॉसच्या घरामध्ये ते नियम लागू आहेत म्हणून ते तसं राहतात. मग आपल्याला नियम लागू नाहीत म्हणून आपण कसं बी वागायचं का? आपले नियम आपण जर तयार केले, आपण रागावर कंट्रोल केलं तर नक्कीच याचा आपला फायदा होऊ शकतो, असं देखील आपल्याला वाटतं. यानंतरचा महत्त्वाचा अजून एक मुद्दा आहे, तो सुद्धा शिकण्यासारखा आहे. बिग बॉसच्या घरामध्ये महिलांचा सन्मान केला जातो. समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांच्यासोबत कशा पद्धतीच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये बोलताना महिलांचा सन्मान केला पाहिजे हे सुद्धा भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सांगितलेलं आहे. कारण की याच कलाकारापैकी एका कलाकारानं सांगितलं होतं की बांगड्या भरा, त्याच्यावर रितेश देशमुख यांनी त्या कलाकाराला अगदी जोरदारपणे सुनावलेलं होतं. म्हणून ही एक गोष्ट बिग बॉसच्या घरामधून शिकण्यासारखी आहे की महिलांचा मान सन्मान केला पाहिजे, त्यांना वापस बोललं नाही पाहिजे. आणि आत्ताच वैभव एका कलाकाराला म्हणला होता, आर्यालाच म्हणला होता बहुतेक, की मी तुझ्या कानफाटीमागं मारीन. अशा पद्धतीचे शब्द महिलांसमोर ताकद दाखवणं हे पुरुषत्व आहे का? म्हणजे पुरुष महिलावर दुसरा हात उचलू शकतो का? तिथं तो ताकद दाखवू शकतो का? ताकद दाखवायची तर आरबाजपाशी दाखवली पाहिजे, असं सुद्धा भाऊंनी सांगितलेलं होतं. मग जर आपण या काही गोष्टी बिग बॉसच्या घरामधून शिकलो तर काय फरक पडतो, त्यामुळं आपला फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे हे जनतेनं ठरवायचं आहे. हे फक्त आपलं सांगण्याचं कर्तव्य आहे की या गोष्टी आपण जर शिकलो तर त्याचा आपला फायदा होऊ शकतो. आता एकंदरीत ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.